नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या बघत असाल की सोशल मीडियावर एक न्यूज व्हायरल होती। ती म्हणजेच कोणती की खरंच मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय का? कारण जर बघितलं, नांदेड जिल्ह्यामध्ये सकल मराठा समाजातील व्यक्तींनी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटलांना झड+ सुरक्षा देण्यासाठी मागणी केली आहे। मग खरंच का मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय का? याचं कारण जर बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी एक वाक्य बोलून दाखवलं। ते म्हणजेच कोणतं की या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या विरोधात जे आहेत त्यांना 100% पाडा, पण नाव घेतलं का नाही। तरी सुद्धा काही राजकीय नेत्यांना मनोज जरांगे पाटलांचा 100% राग आलेला असेल। कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी पाडा हा शब्द वापरल्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील सडायला लागतात। या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी गोरगरीब लेकरांसाठी लढा उभा केला आणि त्यांच्यासाठीच परत 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत, हे लोकांनी विसरता कामा नये। तुम्ही पाहिलं असेल, मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली सुद्धा आहे, तरी सुद्धा ते उपोषणाला 4 जूनला बसणार आहेत। काही जण म्हणतायत की मनोज जरांगे पाटील सध्या जातीयवाद निर्माण करतायत। त्यातले त्यात सगळ्यात जास्त म्हटलं तर राजकीय नेते सुद्धा म्हणतायत की मनोज जरांगे पाटील 100% जातीयवाद निर्माण करतायत। पण जातीयवाद निर्माण न करता मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत ओबीसी प्रवर्गाबद्दल किंवा इतर समाजातील व्यक्तीबद्दल अजूनही अपशब्द वापरला नाही। तरी सुद्धा राजकीय मंडळी म्हणतायत की या ठिकाणी मनोज जरांगे पाटील जातीयवाद निर्माण करतायत। जातीयवाद निर्माण करत नाहीयेत, कारण त्यांना माहिती आहे आता जे आरक्षण दिले ते टिकेल का नाही, त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी मागणी लावून धरली आहे। अजून दुसरं गोष्ट बघितलं, राजकीय नेत्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांच्या अंगावर जर अशा प्रकारचा जातीयवादाचा ठपका लावला तर मराठा समाजातील व्यक्तींचा पाठिंबा निघून जाईल। म्हणून या ठिकाणी प्रत्येक राजकीय व्यक्तींना मनोज जरांगे पाटलांना बाजूला काढायचे, जेणेकरून सकल मराठा समाज एकत्रित आला त्यांना फोडायचं कसं हे षड्यंत्र चालू होणार आहे। तुम्हाला या अगोदर सुद्धा सांगितलं, लोकसभेची निवडणूक जशी संपत येईल तशाच प्रकारचे षड्यंत्र वाढणार जाणार आहेत। कारण लोकसभेच्या निवडणूक अशा प्रकारचे वाक्य तर आपल्याला ऐकायला भेटले नाही, पण ही लोकसभेची निवडणूक संपल्यावरच का ऐकायला भेटतात? कारण जर बघितलं, येणारी विधानसभा निवडणूक आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मनोज जरांगे पाटलांनी अशा प्रकारचे परत उपोषण केले तर आपली नेमकी हायगाई झाली तर 100% आपली धाकधूक वाढणारच आहे। म्हणून या ठिकाणी राजकीय नेत्यांच्या डोळ्यात मनोज जरांगे पाटील 100% खूपच असतील, कारण त्यांना माहिती आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षावर या ठिकाणी बोलतायत का नाही। जे विरोध करणारे, मग ते कोणत्याही पक्षाचा असो, विरोधातला असो की सत्तेतला असो, त्यांना 100% सहकार्य करायचं नाही। मनोज जरांगे पाटलांना माहिती आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जर का नाही झाली तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरतील आणि सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन जर विधानसभा निवडली की तर विधानसभेमध्ये निवडून उमेदवार आले तर 100% प्रत्येक राजकीय नेत्यांची पोळी भाजणार नाही। म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा दिलाय की विधानसभेत उतरणार, पण सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊनच उतरणार। कारण या ठिकाणी त्यांना माहिती आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जर हे करणार नसतील तर आपल्याला हे मार्ग निवडावा लागेल। म्हणून त्यांनी सरळ सरळ स्पष्ट एक वाक्य बोललंय, ते म्हणजे कोणतं? जर अंमलबजावणी झाली तर मी विधानसभेची पायरी चढणार नाही, उमेदवार देणार नाही, पण मेन महत्वाची सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होणं। कारण त्यांना माहिती आहे जे काय महत्वाचा 2004चा GR काढला त्याच्यात कुणबी मराठा हा एकच दाखवला, मग कुणबींना कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र का मिळालं नाही? त्याच्यासाठी मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे। पण या ठिकाणी लोकांनी थोडंसं ओळखून घ्यायला पाहिजे, सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटलांना धमकी वजा इशारा सुद्धा येत आहेत की मनोज जरांगे पाटील जातीयवाद निर्माण करतायत। त्यांना माहिती आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलावर जर अशा प्रकारचा ठपका लावला तर सकल मराठा व्यक्ती त्याच्या बाजूला येणार नाहीत, म्हणून अशा प्रकारचं षड्यंत्र रचल्या जाऊ शकते। लोकांनी उघड डोळ्याने बघायला पाहिजे, बंद डोळ्याने नका पाहू। कारण या ठिकाणी राजकीय मंडळी कशा प्रकारचे षड्यंत्र आतापर्यंत रचत आलेले सगळ्यांनाच माहिती आहे। म्हणून लोकांनी डोळे उघडून पाहायला पाहिजे की मनोज जरांगे पाटील खरोखरच सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी लढत आहेत, हे थोडंसं ओळखायला पाहिजे। कारण सोशल मीडियावर सध्या न्यूज व्हायरल होत आहेत, मनोज जरांगे पाटलांना धमकी वजा इशारा सुद्धा येत आहेत, जातीयवाद सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न करतात, अशा सोशल मीडियावर न्यूज व्हायरल होतीये। त्यांनी सुद्धा थोडासा अभ्यास करून विचार करायला पाहिजे। कारण मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर समाजाच्या कल्याणासाठी हा लढा उभा केलेला आहे। लोकांना, काही जणांना या ठिकाणी ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्या व्यक्तींना या लढ्याशी काही घेणं देणं नाही। एवढं लक्षात ठेवा, गोरगरीब लेकरांसाठी ते लढा आहे। या ठिकाणी ज्यांच्याकडे भरमसाठ पैसा आहे त्यांच्यासाठी हा लढा नाहीच पहिल्यापासून, फक्त तेच व्यक्ती यांच्या विरोधात बोलण्यासाठी समोर येत आहेत आणि त्यांना विरोधात बोलतायत। लोकांनी थोडंसं लक्षात घ्यायला पाहिजे की परत अजून उपोषणाला बसणार आहेत 4 जूनला, त्यांची तब्येत जरी ढासळली असेल, ते लढा कोणासाठी आहे? हा समाजासाठी आहे। लोकांना असं वाटतं या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाला विरोध करतायत, तर ओबीसी प्रवर्गाला विरोध नाही त्यांचा।
त्यांचा कुठल्याही समाजाला विरोध नाहीत, सर्व समाजातील व्यक्तींच्या समस्या सोडवण्यासाठी अजून पुढे ते लढा लढवणार आहेत. फक्त महत्त्वाचा लढा हा यशस्वी झाला तर पाहिजे. मग त्याच्यासाठी जर विधानसभेची पायरी चढायची असेल तर विरोधकांना धाकधूक तर लागणारच, षड्यंत्र तर रचणारच. त्याच्यासाठीच मनोज जरांगे पाटलांच्या नावावर जातीयवादाचा ठपका लावण्यासाठी पुढे षड्यंत्र रचल्या जाऊ शकतात. म्हणून लोकांनी थोडंसं ओळखायला पाहिजे की महत्त्वाचा व्यक्ती कोणता आहे. आतापर्यंत सर्व राजकीय पक्षातील व्यक्तींनी आतापर्यंत आपल्याला लुबाडण्याचं या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे, आपली गैरसमज काढलेली आहे. गैरसमज कोणती की या ठिकाणी देऊ दिलं तर पुन्हा नंतर ढासळलं, कारण 2 वेळेस मिळालेलं आरक्षण 100% टिकलं नाही. आता टिकेल याची शाश्वती देत असतील, पण 100% टिकेल का नाही याची शाश्वती नाही. म्हणून मनोज जरांगे पाटलांचा लढा चालू आहे आणि बहुसंख्य लोकांचा त्यांचा पाठिंबा त्यांच्या मागे आहे. तरी सुद्धा या ठिकाणी सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, त्यांच्या डोळ्यामध्ये 100% मनोज जरांगे पाटील खोपत असतील आणि त्याचमुळेच मनोज जरांगे पाटलांच्या सोशल मीडियावर अशा प्रकारचा विरोधात ते काटकारस्थानं रचू शकतात, त्यांच्यावर जातीयवादाचा ठपका लावू शकतात. पण मनोज जरांगे पाटील आतापर्यंत जातीयवाद केला नाही, कोणत्याही समाजाबद्दल अपशब्द अजून त्यांनी काढला नाही. पण 100% एवढं सांगू इच्छितो की त्यांनी कुठल्या तरी राजकीय पक्षातील व्यक्तींच्या नावावर अपशब्द काढले असतील, पण समाजाच्या नावावर अपशब्द काढले नाही. तरी सुद्धा सोशल मीडियावर अशा प्रकारचा ठपका मनोज जरांगे पाटलाच्या नावावर लावला जातोय. तर लोकांनी ओळखायला पाहिजे की तो खरोखर ठपका लावणारा हा 100% विरोधकच असणार मनोज जरांगे पाटलांचा. कारण यावेळेस जरा बघितलं, लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटलांचं नाव काढलं नाही, पण लोकसभेची निवडणूक संपली की अशा प्रकारचं षड्यंत्र रचायला सुरुवात होणार. मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. ज्यांनी कोणी पाहिलं असेल तर थोडंसं लक्षात ठेवा, विचार करा, अभ्यास करा आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याच्या अगोदर अजून परत विचार करा की तो व्यक्ती स्वतःसाठी लढतोय का समाजासाठी लढतोय का तुमच्या विरोधात लढतोय. त्यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे सगळे सोयऱ्याचा, त्याची अंमलबजावणी करा. विधानसभेची ते पायरी चढणार नाहीत. अंमलबजावणी केली तर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजातील व्यक्तींचा जर त्यांनी विधानसभा लढवण्याचं ठरवलं तर राहणार नाही. त्यांनी शब्द वापरून दिलाय मराठा समाजातील व्यक्तींना, जर आपली अंमलबजावणी झाली तर विधानसभा आपल्याला लढवायची नाही. हे शब्द त्यांनी न्यूज चॅनलवर बोलून दाखवलेला आहे. आणि तरी सुद्धा अंमलबजावणी नाही झाली तर 100% सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन विधानसभेची निवडणूक ते लढवणार आहेत. म्हणून या ठिकाणी सर्व पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे. म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याचा कार्यक्रम होऊ शकतो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. एवढंच बोलण्यासाठी हा व्हिडिओ तयार केला, जेणेकरून जे काही सध्या सोशल मीडियावर न्यूज चालू आहे, सोशल मीडियावर लोक बोलतायत ते कुठंतरी सध्या चुकीचं वाटतंय. म्हणून लोकांना हे कळणं काळाची गरज आहे. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.